Hello. Good evening, everyone. I'm audible. So last time ला तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं करायचं 2D array. I hope you remember that. Operations on 2D array. केलं कोणी? Matrix addition using two classes. कोणी केलं का? Please reply. ओके, आम्हीने केलं, वैष्णवीने केलं, अजून कोणी केलं? हॅलो, अजून कोणी केलं? प्लीज रिप्लाय. मागच्या वीक मध्ये आपण ऍप्लिकेशन दिली होती बघ करायला, 2 मॅट्रिक्स ऑपरेशन म्हणजे हे करायला सांगितलं, आठवलं का? हे बघ, हे बघ, हे ऍक्सेप्ट इलेमेंट, मॅट्रिक्स ऍडिशन वगैरे, आठवलं का? हे ऍप्लिकेशन म्हणतोय मी. हे कोणी केलं का? ओके, सो गाइज प्लीज प्रॅक्टिस रेग्युलरली एव्हरीवन. ठीक आहे, ओके. कमांड लाईन आर्ग्युमेंट शिकवलं का मी? कमांड लाईन आर्ग्युमेंट कमांड लाईन आर्ग्युमेंट शिकवलं का आपण? कमांड लाईन आर्ग्युमेंट घेतलं का मी? ओके, ओके. कमांड लाईन आर्ग्युमेंट झालं ना सगळ्यांचं? ठीक आहे. आणि त्याच्या आधी मी एक हॉटेलचं ऍप्लिकेशन बनवायला लावलं होतं. ते बनवलं का कोणी? हॉटेल ऍप्लिकेशन. मग तुम्ही आउटपुट शेअर नाही करत ग्रुपवर, तर मला कसं कळणार ना? तर प्रोग्राम झाला का आउटपुट ग्रुपवर टाकत जा. त्याच्याने काय होतं, बाकीच्यांना पण लक्षात येतं, अरे हा हे होमवर्क दिलं होतं असं. ठीक आहे. सो प्लीज टुडे शेअर द आउटपुट. आउटपुट ऍटलीस्ट पाठवत जा ग्रुपवर की काय केलं ते. ठीक आहे, फाईन. येस 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 चैतन्य, आपल्या ग्रुपवर टाकत जा चैतन्य, म्हणजे काय होतं सगळ्यांना लक्षात येईल की काय करायचं होतं ते. ठीक आहे. तर मग आज आपण आता एक काम करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ कन्सेप्ट कॉल्ड ॲज, बघा, म्हणजे आज आपण काय करणार, विल स्टार्ट विथ अभिषेक. येस येस, डोंट वरी अभिषेक. ओके, आधीचे जे लेक्चर झालेत ना, की मागच्या 1-2 आठवड्यामध्ये काय जे लेक्चर झालेत ते आहे, 2-4 तुमचे मी वेगळे घेणार आहेत. सो डोंट वरी. हा, ठीक आहे. कारण की आता लगेच मला स्टार्टिंग पासून आजच्या लेक्चरला नाही सांगणार मी, दॅट आय विल टेक सेपरेट लेक्चर. डोंट वरी. ठीक आहे, ते वेगळे लेक्चर घेतो मी. डोंट वरी, आणि कळेल, काय प्रॉब्लेम नाही. हा, ठीक आहे. सो एव्हरीबडी नाव लिसन केअरफुली. टुडे
what we are going to start with the object oriented programming in Java. We are going to start with the object oriented programming in Java. Remember this. ठीक आहे. तर मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्टार्ट करताना सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आता काय काय आहे बघा. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. ओके, त्याला आपण उप्स कन्सेप्ट म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? उप्स कन्सेप्ट. ठीक आहे. त्याच्या आधी फंडामेंटल मध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे. आतापर्यंत आपण लाईक यु नो सपोज जावाचे बेसिक प्रोग्राम आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लाईक ऑपरेटर एक असतात आपले अरिथमॅटिकल वगैरे जे येते. पण ही थेरी परत मी घेणार आहे, डोंट वरी. ओके, ऑपरेटर्स असतात. त्याच्यानंतर काय आलं, इफ एल्सचे बेसिक कन्सेप्ट असतात, लूपच्या कन्सेप्ट असतात, राईट. त्यानंतर काय आलं, ॲरे टॉपिक आला. सो ॲरे मध्ये आला 1D, देन यू हॅव 2D ॲरे. ठीक आहे, 2D ॲरे. देन आय टोल्ड यू द कन्सेप्ट कमांड लाईन आर्ग्युमेंट. कमांड लाईन आर्ग्युमेंट. ठीक आहे, कमांड लाईन आर्ग्युमेंट. ठीक आहे. आता एक कन्सेप्ट सांगायची राहिली पहिले, इथे असते ती टाईप कास्टिंग इन जावा. टाईप कास्टिंग. आणि मग आपण स्टार्ट करू ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. ठीक आहे. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे, त्या सांगेल तुम्हाला काय काय नाही. सो देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड ॲज द ओके देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड ॲज अ टाईप कास्टिंग. पहिले एवढी एक कन्सेप्ट सांगतो. याच्या आधी काय असतं बरं, फीचर्स ऑफ जावा थेरी हा पार्ट विल डिस्कस अबाउट दिस. नंतर जेडीके काय असणार, जेआरई काय आहे, म्हणजे इन्स्टॉलेशन वगैरे हे मी सांगेल. कारण काय माहिती का, लक्षात घ्या, हे तुम्हाला जर मी आता थेरी सांगितले ना, यू कांट रिमेंबर दिस थेरी. ओके, बट विल कव्हर अप, डोंट वरी. जस्ट आय एम टेलिंग यू द इंडेक्स काय काय असतं ते. फीचर्स ऑफ जावा, जेडीके, जेआरई. ओके, बेसिक प्रोग्राम युजिंग नोटपॅड, बेसिक प्रोग्राम्स. Then what? Set path of Java. Okay, data types. किती डेटा टाइप्स आहे जावा मध्ये? टेल मी. जावा मध्ये डेटा टाइप्स किती आहे? टेल मी. 8. So yeah, that's right. We have 8 data types. Correct आहे. ओके, तर लक्षात घ्या, हे झाले तुमचे बेसिक फंडामेंटल टॉपिक. ओके, हे काय झाले तुमचे जावा बेसिक फंडामेंटल टॉपिक. त्यात एक टॉपिक आहे आता कोणता, टाईप कास्टिंग. कुठला टॉपिक आहे? टाईप कास्टिंग. ठीक आहे. आणि मग आपण इथून सुरू करूयात ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. सो देन आय विल एक्सप्लेन यू. ओके, म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स कसं असतं, काय नाही वगैरे, डोंट वरी. ठीक आहे. सो लेट्स अंडरस्टँड टाईप कास्टिंग फर्स्ट ऑफ ऑल. टाईप कास्टिंग म्हणजे काय करतो आपण, ही कन्सेप्ट सीपीपी मध्ये पण बघितलेली आहे किंवा सी मध्ये सुद्धा बघितलेली आहे. टाईप कास्टिंग म्हणजे काय, कन्व्हर्टिंग वन टाईप टू द अनदर टाईप. Okay, so let's take an example here. I'll create a class now. Type casting. Type casting. ठीक आहे. इथे आपण काय करूयात, मेन मेथड घेतली. ओके, तर मग आता अभिषेक हे बघ, लाईक हू ऑल आर देअर. अभिषेक, दीक्षिता, आर यू देअर? दीक्षिता, ठीक आहे बघा. सो लाईक अभिषेक, याला मेन मेथड म्हणतो आपण जावा मध्ये. दिस इज द मेन मेथड, रिमेंबर दिस. ओके, जशी सी मध्ये, सीपीपी मध्ये मेन मेथड असते ना, तशी जावा मध्ये ही मेन मेथड आहे. ठीक आहे. हे बाकीचं काय करणार काय नाही हे होईल तुझं टॉपिक नंतर. सो बघा इथे आपण काय केलं. इथे आपण काय करणार, इंटीजर. सपोज सगळ्यात पहिले इथे मी घेतला बाईट. तर जावा मध्ये डेटा टाईप किती आहे बघा. वी हॅव अ बाईट, वी हॅव शॉर्ट, वी हॅव इंट, वी हॅव अ लॉंग, फ्लोट, डबल, कॅरेक्टर अँड बुलियन. तर हे झाले 8 डेटा टाइप्स. 8 primitive data types. We have 8 primitive data types in Java. आता जर तुम्ही बघितलं, प्रत्येक डेटा टाइपला एक साईज असते. हे झालं डेटा टाइप्स, आणि त्याला असते ती एक साईज. काय असते बरं ती साईज बघूयात. इथे जर बघितलं, बाईटला साईज आहे 1 बाईट, शॉर्टला असते 2 बाईट्स, इंटिजरला आहे 4 बाईट्स, लॉंगला दिली आपण 8 बाईट्स, फ्लोट हॅज 4 बाईट्स. ओके, फ्लोट ओके, इथे घेतला 4 बाईट्स.
देन वी हॅव हिअर डबल मध्ये घेतला 8 बाईट्स. याचे साईज आहेत हा. कॅरेक्टरला असते 2 बाईट्स. याला म्हणायचं असतं युनिकोड. याला काय म्हणतो आपण? रिमेंबर द वर्ड कॉल्ड ॲज अ युनिकोड. युनिकोड स्टँड्स फॉर युनिव्हर्सल कोड. आता युनिव्हर्सल कोड म्हणजे वगैरे काय आपण डिस्कस करू, डोंट वरी. ठीक आहे. जर मला एक सांगा, तुम्ही जर सी प्रोग्रामिंग मध्ये 1 बाईट म्हणायचे तर 1 बाईट म्हणजे किती बिट्स होते बरं? 1 2 1 2 3 4 5 6 7 8. आता तुम्हाला माहिती का बरं, सी प्रोग्रामिंग मध्ये आपण काय करायचो? 1 बाईट म्हणजे मॅक्झिमम मेमरी ऑफ -128 और 127 टू पॉझिटिव्ह 128 असं काहीतरी होतं. ऑर अनसाइन म्हटलं म्हणजे 256 असं असायचं. डू यू रिमेंबर दिस? हे आठवतं का तुम्हाला असं? प्लीज रिप्लाय. सी प्रोग्रामिंग मध्ये 1 बाईटचा अर्थ काय होता? -128 टू ऑर पॉझिटिव्ह घेतलं तर 256. ठीक आहे. आता हे नीट लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. मग इथे मग आता सी मध्ये कॅरेक्टर हा 1 बाईटच होता. पण तो कारण की सी मध्ये तो होता आस्की कॅरेक्टर, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. याला आपण म्हणतो आस्की कॅरेक्टर. पण इथे मी लिहितो युनिकोड. युनि स्टँड्स फॉर युनिव्हर्सल कोड. युनि स्टँड्स फॉर युनिव्हर्सल कोड. रिमेंबर दिस. इथे हा झाला आस्की कोड. मग आता काय करायचं? ओके. मग आता 1 बाईट जेव्हा घेतलं तर 8 बिट्स असतात. आता 8 बिट्सचं आपण काय करायचं बघूया. 8 बिट्सचं जर मी कॅल्क्युलेशन केलं तर आपण हा नंबर कसा काढतो? 2⁻0. नंतर या साईडला आपण लिहितो 2⁻1. मग या साईडला आपण लिहितो 2⁻2. इथे आपण लिहितो 2⁻3. या साईडला आपण लिहितो 2⁻4. इकडे आपण लिहितो 2⁻5. ओके. इथे आपण लिहितो 2⁻6. ओके. आणि इथे आपण लिहितो 2⁻7. 2⁻7. आता नीट लक्ष द्या मी काय केलं ते. ओके. 2⁻6, 2⁻5, 2⁻4, 2⁻3, 2⁻2. ओके. 2⁻1. ओके. आणि 2⁻0. आता काय करायचं? या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं बघा, 2⁻0 म्हणजे किती? 2⁻0 म्हणजे किती? किती असतं बोला? 1. एम आय राईट? 2⁻1 म्हणजे किती? 2. 2⁻2 म्हणजे किती? 4. 2⁻3 म्हणजे किती? 8. सो देन 2⁻4 असणार किती इथे? 16. 2⁻2 दिस इज व्हॉट? 32. This become a 64. And last one is, sorry, this is 64 and the last one is 128. या सगळ्यांची सम किती येते बोला? या सगळ्यांची सम किती येणार? आय गेस 255 वगैरे है ना? एम आय राईट? व्हॉट इज द सम ऑफ ऑल दिस नंबर? नीट लक्ष द्या, फार महत्वाचं टॉपिक आहे, नीट लक्ष द्या. सम किती आली? 255. एम आय राईट? ओके. ठीक आहे. आता इथपर्यंत सम आली 255. दॅट्स राईट. ओके. हा. मग आता आपल्याला काय करायचं? ही सम जी आली 255 आली. ओके. मग आता लक्षात ठेवा, मी काय करणार? इथे आल्यावर बाईट मध्ये बी इज इक्वल टू एक नंबर लिहिला 100. ओके, नो प्रॉब्लेम. हा नंबर तुम्ही याच्यात स्टोअर करू शकता. बघा मी काय बोललो ते. मग कोणतरी म्हटलं सर आता इंटीज शॉर्ट घेतलं इथे मी. शॉर्ट एस इज इक्वल टू बी. हे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? टेल मी. दिस इज व्हॅलिड और इनव्हॅलिड? टेल मी. याला लागते 1 बाईट मेमरी, याला लागते 2 बाईट मेमरी. इथे तुमच्या समोर आहे बघा इथे. याला लागते 1 बाईट मेमरी, याला लागते 2 बाईट मेमरी. कॅन आय से दिस इज व्हॅलिड? इट्स व्हॅलिड. ओके. याला म्हणतो इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. याला आपण काय म्हणतो? इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. पहिल्यांदा टाईप कास्टिंग म्हणजे काय? कन्व्हर्टिंग. ओके. टाईप कास्टिंग म्हणजे काय? कन्वर्ट वन टाईप
टू अनदर टाइप. कन्वर्ट वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. याला आपण काय म्हणतो? टाइप कास्टिंग. ओके, हा पॉइंट तर कळला सगळ्यांना. टाइप कास्टिंग म्हणजे काय? कन्वर्टिंग वन टाइप टू अनदर टाइप. त्याच्यात पण दोन टाइप असतात. ओके, टाइप वन implicit, type 1 implicit, and the type 2 is explicit. Explicit. फर्स्ट झाला implicit, सेकंड झाला explicit. बरोबर आहे. पहिला टाइप कोण आहे? implicit. दुसरा टाइप कोण आहे? explicit. ओके, पहिला टाइप कोण आहे? implicit. दुसरा टाइप कोण आहे? explicit. एनी डाऊट हिअर? प्लीज रिप्लाय. पहिला टाइप काय सांगितलं? implicit. दुसरा टाइप काय सांगितलं? explicit. तर जेव्हा तुम्ही स्मॉल व्हॅल्यूला लार्ज व्हॅल्यू मध्ये टाकतात, याला म्हणायचं इम्प्लिसिट. इथे लिहिणार आहे स्मॉल टाइप टू लार्ज टाइप इज कॉल्ड एज इम्प्लिसिट. स्मॉल टाइप टू लार्ज टाइप इज कॉल्ड एज इम्प्लिसिट. म्हणजे मी काय केलं? या बी ला मी लार्ज टाइप मध्ये टाकलं. ओके, नो प्रॉब्लेम. सध्या काहीच फरक पडणार नाही, डेटा सेम असणार आहे. कारण की ओके, value of byte is plus b, value of short is plus s. ओके, आन्सर सेमच असेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, एनी क्वेश्चन प्लीज आस्क. याला म्हणतात इम्प्लिसिट. जेव्हा तुम्ही स्मॉल टाइप टू लार्ज टाइप करतात, दिस इज कॉल्ड एज इम्प्लिसिट. एनी क्वेश्चन हिअर? प्लीज आस्क. ओके, फाईन. आता काय करायचं? इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर मी काय करणार? सपोज जर मी असं करायचं ठरवलं, ओके, नेक्स्ट टाइम मी असं करतो, शॉर्ट S2 इज इक्वल टू 300 आणि इथे लिहिलं बाईट B2 इज इक्वल टू S. आता बघू काय होतं. प्रिंट करूया त्याला. बघा मी काय करतो, नीट लक्ष द्या. दिस इज इम्पॉर्टंट हिअर. म्हणजे हॅलो, हा, येस अभिषेक, व्हॉट इज द क्वेश्चन? Yes, Abhishek, what is the question? हा बोल, काय क्वेश्चन आहे? ते प्लस ऍड का करता? प्लस बी प्लस एस. अच्छा, ते आता जावा मध्ये जेव्हा तू व्हॅल्यू प्रिंट करतो ना, तर इथे प्लस लिहायचं असतं आपल्याला. म्हणजे प्रिंट कॉन्केटिनेशन म्हणतो आपण त्याला. जसं आपण सी प्रोग्रामिंग मध्ये पर्सेंट डी लिहितो बघ इथे. येस सर, पर्सेंट डी, करेक्ट. कॉमा लिहितो, राईट? तसं येस जावा येस. मध्ये फक्त प्लस लिहून प्रिंट करायचं असतं. हे तुझं बेसिक मध्ये होईल. ओके, ठीक आहे. तर मग त्याच्यात ऍड्रेसची व्हॅल्यू स्टोअर होते का? या ऍड्रेस वरती व्हॅल्यू स्टोअर होते का? कोणत्या ऍड्रेसवर? नाही म्हणजे बी या लोकेशनवर ती ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ बाईट स्टोअर होते का? हा, बरोबर आहे. बी इज अ व्हेरिएबल, त्याच्यामध्ये ती 100 व्हॅल्यू स्टोअर झाली. बरोबर आहे. ओके हा, ओके. आणि ती आपण आणि सर प्रिंट केली. स्टार्टिंग ते पहिले 2 लाईन कळले ते. मी तुला तेच म्हटलं, हा जो डोंट वरी, मी हे तुझं सेपरेटली घेईल. मी उद्या परवा लेक्चर घेईल मी, त्याच्यात होईल सगळं क्लिअर. ठीक आहे. आणि सर ते स्मॉल व्हॅल्यू मध्ये इम्प्लिसिट म्हणजे स्मॉल मध्ये मोठी आणि मग एक्सप्लिसिट म्हणजे मोठी मध्ये म्हणजे बिग व्हॅल्यू मध्ये स्मॉल व्हॅल्यू का? हो, तेच एक्सप्लिसिट मध्ये. करतो आपण. हो हो हो, बरोबर. Okay, listen everyone.
की आता आपण काय केलं इथपर्यंत, की सगळ्यात पहिले इथे मी काय केलं, यस इथे S2 येणार, इथे येणार S2, की जी आता हा ज्याची मेमरी जास्त लागते, तुम्ही ही डायग्राम बघा ना समोर, ही डायग्राम तुमची बघा, ही डायग्राम S2 ला किती बोललो मी इथे, लक्ष लक्ष द्या इथे, म्हणजे बाईटला किती मेमरी लागते, बाईटला लागते 1 बाईट आणि शॉर्टला लागते 2 बाईट. मग इथे आपण काय केलं, 2 बाईट वाली जी मेमरी आहे ती आपण 1 बाईटला देतोय. इथे एरर आली बघा मला, काय म्हणते ते, टाईप मिसमॅच, यू कॅनॉट असाइन द हायर व्हॅल्यू टू द लोअर व्हॅल्यू. ओके, सो इथे हायर व्हॅल्यू वी कॅनॉट असाइन टू द लोअर व्हॅल्यू. ओके, लार्ज टाईप वी कांट assign to lower type. So here we need a typecasting. Here we need explicit typecasting. I hope you understood this. म्हणजे जेव्हा तुम्हाला हायर टाईपला, म्हणजे मला याला राईट कडनं लेफ्ट कडे रीड करा, म्हणजे हा जो S2 आहे हायर आहे, याला जेव्हा मी लोअर टाईप मध्ये टाकतोय तर इथे मला टाईप कास्टिंग करावी लागेल. कशात करणार मी, बाईट मध्ये करणार. हे बघा असं, म्हणजे मी काय केलं, तुम्ही तुमचा जो शॉर्ट डेटा टाईप होता, कन्वर्ट शॉर्ट इनटू बाईट, याला म्हणतात एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. ते एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग करताना आपण राऊंड ब्रॅकेट मध्ये ज्या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट करायचे त्याचं नाव देतो. एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग करताना आपण राऊंड ब्रॅकेट मध्ये ज्या टाईप मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे त्याचं नाव इथे देतो. अंडरस्टूड एव्हरीवन? ठीक आहे, ओके. जरी ही व्हॅल्यू मी 100 घेतली, सध्या आउटपुट मध्ये चेंज नाही होणार. बाईट टू इज, सपोज बाईट टू इज आणि शॉर्ट टू इज, बघूया आउटपुट बघूयाचं. फक्त इंटरनली मेमरी मध्ये चेंज झाला की हे बघा 100 100 100 100, आउटपुट मध्ये चेंज नाही झाला. आता आउटपुट मध्ये चेंज कधी होईल, जर मी इथे 300 केलं. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही 300 ला कसं काय बाईट मध्ये टाकू शकतात, बाईटची कॅपॅसिटी तर तेवढी नाहीच आहे. बाईट तर एकच बाईट आहे, एक बाईट म्हटलं म्हणजे 256 पर्यंतच मेमरी येते. नीट ऐका काय बोललो, बाईटची कॅपॅसिटी किती, एकच आहे. जरी टाईप कास्टिंग केलं, ओके आय एम ऍग्री, टाईप कास्टिंग करा, नो प्रॉब्लेम, पण तरी सुद्धा तुम्ही बी मध्ये एवढी मोठी व्हॅल्यू नाही स्टोअर करू शकत, नाही तर त्याच्या रूलच्या अगेन्स्ट जाईल. मला रन करून बघू काय होतं. अरे काहीतरी चुकलं, थांबा, सेव्ह नसेल झालं. S2 ला कन्वर्ट केलं मी कशामध्ये, B2 मध्ये. अच्छा, इथे चुकीचं प्रिंट केलं का, ओके. इथे B2 होता, यस इथे S2 होता. ओके, 1 सेकंड, राईट क्लिक, रन ॲज ऍप्लिकेशन, याला रन करूयात. हे बघा आन्सर किती आलं बघा इथे. चेक द आन्सर ऑफ द बाईट नाव. लुक ॲट द आन्सर हिअर. व्हॉट इज आन्सर, आन्सर किती आलं बघा तर बरं. कोणाला सांगता येईल का असं का आलं. हॅलो, येस सर ते टोटल 3 आणि 56 आहे, मग 300 मायनस 256 केलं का ती रिमेनिंग व्हॅल्यू ती कॅप्चर करते 44. दॅट्स राईट. म्हणजे तो काय करतोय की जर तुम्ही 300 ला कन्वर्ट केलं बाईट मध्ये, तर तो सरळ 300 ला मॉड करतो. काय होणार इकडे, 300 मॉड बाय 256, रिमाइंडर इज 44. Remainder is a 44. Everyone remember the point here. So you got the answer as at 44 here. So after typecasting, your byte value is become a 44. कारण की ते त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेरच होती ना व्हॅल्यू. हे समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. एव्हरीवन अंडरस्टूड दिस? प्लीज रिप्लाय. ठीक आहे, फाईन. म्हणजे काय झालं की आफ्टर डुईंग अ टाईप कास्टिंग
यू विल गेट युअर डेटा. ओके ओके, मग तो काय करणार, जर टाईप कास्टिंग केलं तर त्याची जी काही कॅपॅसिटी होती तर तेवढ्या कॅपॅसिटीने त्याला मॉड करणार आणि जे रिमाइंडर आहे ते तुमचा आन्सर येणार. दॅट्स इट. आता जर मी तुम्हाला असं विचारलं एक्झाम्पल, सपोज इंटिजर n इक्वल टू 70,000 आणि शॉर्ट S3 इज इक्वल टू n, याला डाऊन कास्टिंग करू, याला डाऊन कास्टिंग म्हणतात. शॉर्ट असं लिहिलं तर काय आन्सर येईल बरं S3चं? टेल मी, काय वाटतंय, कोण सांगेल आन्सर किती येईल? इथे आन्सर किती येणार? टेल मी. इथे काय आन्सर येणार? व्हॉट डू यू थिंक? टेल मी. काय आन्सर सांगता येईल का? बघा आन्सर किती येईल बघा, तुम्ही सांगा मला, मग का आलं असं. नाही, एरर नाही येणार. हे बघ किती आलं, 4464. 4464 असं का आलं? कारण की इंटिजर असतो 4 बाइट्स, 4 बाइट्स आणि 4 बाइट्स म्हणजे 65,536 आय गेस. ओके, 4 बाइटचे किती बोललो तुम्हाला मी? 65,000. एक काम करा, आत्ताचं जे आन्सर आलं ना, एक सेकंड, आत्ताचं जे आन्सर आलंय ना, हे बघ, हे आन्सर मायनस करा 70,000 मधून. ओके, जस्ट मायनस दिस आन्सर फ्रॉम 70,000. ओके, किती बोलू मी? 70,000 मायनस 444, सॉरी 64 65,536. येस, करेक्ट. म्हणजे लक्षात घ्या, 65,000 हे जे आलं ना, 65,536, इट्स अ रेंज ऑफ दिस. 65,536 बरोबर आहे, ही रेंज आहे कोणाची? 4 बाइट्सची. म्हणजे 4 बाइट्स मध्ये सगळ्यात मोठा नंबर हा स्टोअर होतो. आणि तुम्ही काय करताय, आणि याची रेंज आहे 2 बाइट्स. याची रेंज किती आहे? 2 बाइट्सची आहे. 2 बाइट्स म्हणजे किती आलं बरं? ओके, बघा, सॉरी, वन सेकंड, सॉरी, आय एम रॉंग हिअर. वन सेकंड. हे बघा, 2 बाइट्स म्हणजे 65,536 ही 2 बाइट्सची आहे. याची खूप मोठी आहे, मी पॉझिटिव्ह सांगतो, याची भरपूर मोठी, याची लाखात जाते. ओके, ही भरपूर मोठी आहे, डोंट वरी अबाउट दिस. ही लाखामध्ये जाते, याची काय आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये सध्या. मग त्याने काय केलं, हा, तर याची कॅपॅसिटी बाईटची, सॉरी बाईट नाही, काय नाव आहे, शॉर्ट. 2 बाइट्स म्हणजे किती? एवढी झाली. तर शॉर्टची रेंज एवढी आहे. तर मग त्याने काय केलं, इथे आल्यावर 70,000 मॉड बाय 65,536 हे एवढं, आणि याचा रिमाइंडर किती आला बरं? आत्ताचा आन्सर म्हणजे तुमचं रिमाइंडर हिअर. सो युअर आन्सर इज व्हॉट हिअर? लुक ॲट दिस आन्सर, 4464. सो द आन्सर विल बी 4464. हे समजलं सगळ्यांना? 4464. एव्हरीवन अंडरस्टूड दिस? प्लीज रिप्लाय. इथे मी काय सांगितलं तुम्हाला, की याची जी मेमरी आहे कोणाची? वन सेकंड. एक मिनिट सांगतो मी. हे बघा, तर इथे काय सांगितलं, जी कारण कोणाची इंटिजरची म्हणजे शॉर्टची जी मेमरी ही 70,000 आहे. किती आहे? 70,000 आहे. 70,000 ला आपण 65,536 ने काय केलं? मॉड केलं. सो युअर रिमाइंडर आन्सर इज 4464. द रिमाइंडर विल बी 4464. रिमेंबर दिस. कारण की 2 बाइट्सला जी मेमरी लागते ना, त्याची ती जास्तीत जास्त एवढाच नंबर स्टोअर करू शकते.
but now you are putting the number which is greater than this range. I hope everybody is able to understand this. समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. हॅलो, प्लीज रिप्लाय एव्हरीवन. ओके, ठीक आहे. सो याला आपण म्हणतो टाईप कास्टिंग. याला काय म्हणतो आपण? टाईप कास्टिंग. हे झालं इम्प्लिसिट. इम्प्लिसिट म्हणजे काय सांगितलं? वेन यू आर स्टोरिंग द स्मॉलर टाईप व्हॅल्यू टू द लार्जर टाईप इज कॉल्ड ॲज इम्प्लिसिट. बट वेन यू आर परफॉर्मिंग द हायर टाईप व्हॅल्यू, वेन यू आर स्टोरिंग हायर टाईप व्हॅल्यू टू द स्मॉलर टाईप इज कॉल्ड ॲज दी हायर टाईप व्हॅल्यू टू द स्मॉलर टाईप इज कॉल्ड ॲज दी एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. याला आपण काय म्हणतो? एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. बट जस्ट रिमेंबर द कन्सेप्ट एवढीच याच्यात, एक तर इम्प्लिसिट किंवा एक्सप्लिसिट, बाकी काहीच नाही आपल्याला करायचं. क्लिअर? सो जर तुम्हाला हायर टाईपला लोअर टाईप मध्ये कन्वर्ट करायचं असेल, यू नीड टू यूज दिस इन अ राऊंड ब्रॅकेट. यू नीड टू यूज युअर डेटा टाईप इन टू द राऊंड ब्रॅकेट. दॅट्स इट. ज्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं त्याच्यात राऊंड ब्रॅकेट लिहा. दॅट्स इट. समजलं सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. ठीक आहे. ठीक आहे. Fine. Any difficulty you can ask me. So I'll move to the next topic then. Just remember the concept called as typecasting, converting one type to the another type. Just remember this. आपल्याला बऱ्याच वेळेस हे टाईप कास्टिंग लागणार आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगत जाईल. या कन्सेप्ट या लक्षात ठेवत जा फक्त. इथे काय सांगितलं मी? याची व्हॅल्यू 100 होती. याला डायरेक्टली आपण याच्यात असाइन केलं. याला म्हणतात स्मॉल टाईप टू लार्ज टाईप. इट्स कॉल्ड एज इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. पण जर तुम्हाला हायर टाईपला, बट इफ यू वॉन्ट टू स्टोअर द हायर टाईप टू द स्मॉलर टाईप, you need an explicit typecasting. And explicit typecasting is performed with the help of this. ज्याच्यात कन्वर्ट करायचं त्याला इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचं. ज्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं त्याला इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचं. अंडरस्टूड एव्हरीवन? सर त्याला रीड करताना लेफ्ट टू राईट रीड करतं की राईट टू लेफ्ट रीड करता? राईट. ओके. So guys, let's start with a new concept now. We are going to start with the object-oriented programming in yes, right to left. Yes, Abhishek. तेव्हा A इक्वल टू बी किंवा बाईक बी इक्वल टू S2, तेव्हा रीड करताना कुठून रीड करतो की काय इक्वल टू आहे कसं कळतं? लेफ्ट साइडनी बघतो का राईट साइडनी चेक करतो आपण? इक्वल टू ऑपरेटर हा राईट टू लेफ्ट काम करतो. कधी पण आधी ही व्हॅल्यू करतो आणि मग ती व्हॅल्यू याच्यात जाते. ठीक आहे. म्हणजे एन. ओके. म्हणजे शॉर्ट टू. हा. आता इथे एन कोण आहे? एन इज इंटिजर. हा बघा, इंटिजर. ओके. म्हणजे इंटिजर टू शॉर्ट कन्वर्ट केलं. ज्याच्यात कन्वर्ट करायचं तो ब्रॅकेट मध्ये येतो. ओके सर. ठीक आहे. ज्याच्यात कन्वर्ट करायचं तो ब्रॅकेट मध्ये आला. म्हणजे इक्वल टू ऑपरेटर हा कधी पण राईट कडनं लेफ्ट कडेच काम करतो. ठीक आहे. ओके. येस सर. येस. ओके. सगळ्यांना समजलंय ना? प्लीज रिप्लाय करा. सगळ्यांना कळलंय? कॅन आय गो टू नेक्स्ट टॉपिक देन? ही कन्सेप्ट आपल्याला वापरायची म्हणून मी तुम्हाला इंट्रोड्यूस केली. बाकी खूप काय याच्यात लॉजिक नाहीये. प्लीज रिमेंबर. ठीक आहे. ओके.
सो आता इथून पुढे आपण रिअल टाइम ऍप्लिकेशन लिहायला सुरुवात करणार, लक्षात घ्या. तर आत्ताचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. आय होप एव्हरीवन इज ओके प्रेझेंट हिअर. दिस लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो प्लीज अंडरस्टँड दिस लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. इथून पुढे आपण रिअल टाइम ऍप्लिकेशन कसे लिहिले जातात त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. आतापर्यंत आपण फक्त कन्सेप्ट बघितल्या होत्या. काय बघितल्या होत्या? कन्सेप्ट. सो दीज आर द फंडामेंटल. जे कोणी नवीन स्टुडंट आहे त्यांनी पण लक्षात ठेवा की आतापर्यंत आम्ही फक्त बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट बघितले आहेत. या त्या मी तुमच्या घेईन परत. नाव विल स्टार्ट विथ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. ठीक आहे, तर आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्टार्ट करताना आता आपण जसं सीपीपी मध्ये काही क्लास वगैरे बघितलं होतं, ठीक आहे, तसं क्लास कन्सेप्ट इथे पण आहे. पण आपल्याला जावा हे क्लास आणि ऑब्जेक्ट साठी नाही शिकायचंय. आपल्याला जावा शिकताना रिअल टाइमचे कसे ऍप्लिकेशन तयार होतात ते शिकायचे. ठीक आहे, तर बेसिक बघितलं तर कन्सेप्ट याच येतात. काय क्लास, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर काय ऍक्सेस स्पेसिफायर्स. ठीक आहे, पण आपल्याला मेन काय शिकायचे? हाऊ रिअल टाइम ऍप्लिकेशन्स आर डेव्हलप. हाऊ रिअल टाइम ऍप्लिकेशन्स आर डेव्हलप नाव. लेट्स अंडरस्टँड हिअर विथ द हेल्प ऑफ क्लासेस. तर बघा मी काय करतो आता पहिल्यांदा. सो लेट्स क्रिएट अ प्रोजेक्ट हिअर. ओके, इथे मी एक काम करणार. आता राईट क्लिक हिअर, न्यू अँड क्रिएट अ क्लास. इथून पुढे आपल्याला जर सपोज एखादी सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड फॉर्मॅट मध्ये सॉफ्टवेअर कसं तयार होतं त्यासाठी तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट गॅदरिंग करावी लागते. रिक्वायरमेंट गॅदरिंग करताना जर मी बँकेचं सॉफ्टवेअर बनवायचं म्हटलं तर इथे आपण काय काय बनवतो बघा. स्टार्टिंगला एकदा घेतलं होतं मी. आय होप यू रिमेंबर दॅट. ओके, आता हे आपल्याला या आठवड्यात हे बनवायचंय. हा, या आठवड्यामध्ये आपल्याला हे सॉफ्टवेअर बनवायचंय. इतका प्रोजेक्ट रेडी करायचा आहे. ठीक आहे, सो याच्यात मी एक एक करून कन्सेप्ट ऍड करत जाईल नंतर. ओके, लिसन केअरफुली. सगळ्यात पहिले इथे आपण काय बनवणार? एक क्लास बनवू. त्याचं नाव असेल प्रॉडक्ट. ओके, जो मी स्टार्टिंगला तुम्हाला एकदा दाखवलं होतं बघा ते. इथे मी बनवला क्लास प्रॉडक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपण काय करायचं? प्रॉडक्ट क्लास नंतर इथे आपण क्लास बनवू त्यासाठी लागणारा कस्टमर. ओके, मग कस्टमर साठी काय असतो? ऍड्रेस. मग इथे असणारे त्याचं बिल. ठीक आहे, हे सगळे क्लासेस आहेत. आता क्लासेस म्हटलं म्हणजे काय? त्याला काही व्हेरिएबल पण येतात. लाईक इथे आला प्रोडक्ट आयडी, प्रोडक्टचं नेम आलं, प्रोडक्टची प्राइस आली, ओके, क्वांटिटी आलं, बरोबर आहे. आणि हे आता इथून पुढे आपण कंटिन्यू करणार विथ ऍबस्ट्रॅक्ट क्लास, विथ इंटरफेस, विथ कलेक्शन. असं लक्षात ठेवा बरं का मी काय सांगतो ते. ठीक आहे, सो इथून पुढे आपण काय बनवलं? इकडे कस्टमरचा आयडी आलाय, कस्टमरचं नेम आलं, कस्टमरचा मोबाईल नंबर आला, राईट. इथे ऍड्रेस आला, त्याचा सिटी घेतलं, त्याला स्टेट आलाय, पिनकोड नंबर आला. ठीक आहे, या साईडला आपण काय घेतलं? त्याचा बिल नंबर येणार, बिल नंबर. ओके, डेट ऑफ बिल, त्याच्यानंतर अमाऊंट किती होती ती, राईट. त्याच्यावरती टॅक्स काय आला. हे झाले. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला जर इथून पुढे मी एक प्रश्न विचारला की टेल मी की जर मी बिल बोलतोय, डेट बोलतोय, अमाऊंट बोलतोय, टॅक्स बोलतोय, या गोष्टी कोणा रिलेटेड आहेत? जर तुम्ही सपोज तुमच्या फॅमिलीमध्ये जरी हा क्वेश्चन विचारला की सांगा तर बरं की ह्या गोष्टी कोणाच्या आहेत? बिल, टॅक्स, अमाऊंट, ओके, डेट, तर ऑब्व्हियसली आन्सर काय येणार? नाही, आन्सर येणार बिल. कसल्या तरी बिलच्या आहेत. जर आपण असा प्रश्न विचारला की आयडी, नेम, प्राइस, क्वांटिटी, तर या कशा रिलेटेड आहेत? या प्रोडक्ट रिलेटेड आहे. तर क्लास कशावरनं तयार करतो आपण? त्याच्या ऍट्रिब्यूट वरनं. लक्षात घ्या, क्लास कशावरनं तयार करतो आपण? त्याच्या ऍट्रिब्यूट वरनं. कस्टमरचा आयडी, कस्टमरचं नेम, त्याचा मोबाईल नंबर, याच्यावरनं आपण काय तयार केलं? इथे कस्टमर नावाचा क्लास तयार केला. इथे आपण प्रोडक्ट तयार केला. इथे आपण बिल तयार केला. ओके, इथे आपण काय घेतलं? बघा, ऍड्रेस म्हणजे सिटी, स्टेट, पिनकोड, याच्यावरनं काय तयार केलं आपण? ऍड्रेस तयार केला. लक्षात घ्या. ठीक आहे, तर मग या ऍट्रिब्यूट्स असतात. ऍट्रिब्यूट म्हणजे कोण? व्हेरिएबल. आणि क्लास हा त्याचं काय आहे? त्या ऍट्रिब्यूट वरनं आपण क्लास तयार करत असतो. रिमेंबर दिस. बेस्ड ऑन द ऍट्रिब्यूट आपण काय तयार करतो? क्लास तयार करतो. रिमेंबर दिस. बेस्ड ऑन द ऍट्रिब्यूट आपण काय तयार करतो? त्याचा क्लास तयार करतो. ओके, सो आता सगळ्यात पहिले आपण सुरुवात करताना याच्यापासून सुरुवात करू. कोणता क्लास? प्रोडक्ट क्लास. ठीक आहे, एक बेसिक क्लास बघूयात पहिल्यांदा. प्रोडक्ट क्लास कसा तयार करायचा? ओके, बघा. सो इथे मी राईट क्लिक केलं, न्यू केलं आणि एक क्लास घेतला. मग आता पहिला क्वेश्चन काय असतो? क्लास शिकताना कसं लक्षात ठेवायचं? बुकिश लँग्वेज नाही. तुमच्यासमोर बुक नको आठवायला.
क्लास म्हटलं म्हणजे काय, की आपण बघतो फूड क्लास आहे, ह्युमन क्लास आहे, स्टुडंट क्लास आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण रिअल टाइम मध्ये आपल्या घरच्यांना पण माहिती आहे क्लास कशाला म्हणतात, पण त्यांना हे नाही माहिती की याला प्रोग्रामिंग मध्ये असं असं लिहितात. बट एव्हरीबडीज आपण म्हणतो ना, ओके आज किती गाड्या आहे इकडे, किती व्हेकल्स आहेत, राईट, किती कार आहेत, हे जे वर्ड्स आपण वापरतो याला म्हणतात क्लास. समजलं का मी काय बोललो तुम्हाला? झू मध्ये गेले आपण म्हणतो अॅनिमल. एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, कुठलं फूड ऑर्डर करायचं, हे फूड म्हणजे काय, क्लास. अॅनिमल म्हणजे काय, क्लास. प्रोफेसर म्हणजे काय, क्लास. यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? जे कॉमन वर्ड्स आपण डे टू डे लाईफ मध्ये शॉपिंग करायला गेलो, शॉपिंग मध्ये काय प्रोडक्ट परचेस करायचे, प्रोडक्ट काय, क्लास. एव्हरीवन अंडरस्टूड दिस? तर सगळ्यात पहिले सॉफ्टवेअर, तुम्ही मोबाईल ऍप बनवा, तुम्ही वेब ऍप बनवा, तुम्ही कोणता पण ऍप बनवा, तुम्हाला पहिले त्याचे क्लासेस नीट डिझाईन करता आले पाहिजे. जर मी एकदा का याचं आर्किटेक्चर तयार केलं ना, याच्यापासून मी माझं मोबाईलचं ऍप्लिकेशन बनवू शकतो, याच्यापासून मी माझी वेबची ऍप्लिकेशन बनवू शकतो, याच्यापासून आपण कोणत्या पण टाईपचे ऍप्लिकेशन बनवू शकतो. पण त्याच्यात हा जो पोर्शन आहे हा सगळा कॉमन असणार आहे, हा सगळा पोर्शन माझा कॉमन असणार आहे. पण त्याला मोबाईलसाठी कसं युज करायचं, त्याला वेबसाठी कसं युज करायचं. मग वेबसाठी आता आपण सध्या काय शिकतोय, HTML CSS जावास्क्रिप्ट शिकतोय, कारण की मला पुढचं प्लॅनिंग करतोय सगळं मी. एका साईडला आपण डेटाबेसचा बॅच अटेंड करतोय, कारण की आपल्याला डेटाबेस माहिती पाहिजे, हा डेटाबेस कुठे जाईल. तर कोणतं पण सॉफ्टवेअर डेव्हलप करताना नीट ऐका, ही डायग्राम फार महत्वाची आहे. 1 सेकंड, 1 सेकंड. म्हणजे जावाचा मेन पर्पज काय, नीट ऐका. ओके, मी तुम्हाला म्हणतच नाही की नुसतं कॉलेजच्या सिलेबस साठी आपल्याला करायचंय वगैरे, ठीक आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनणार आहे. आता तुम्ही थर्ड इयरला आहे डिप्लोमाच्या किंवा इंजिनिअरिंगच्या, ऍटलीस्ट ऍट द थर्ड इयर तुम्हाला हे कळलं पाहिजे, अरे मोबाईलचा ऍप कसा बनवायचा असतो, वेबसाईट कशी बनवायची असते, डायनेमिक सॉफ्टवेअर कसे तयार होतात. या गोष्टी जर तुम्हाला आत्तापासून जमल्या तरच तुम्ही तुमच्या प्लेसमेंटसाठी प्रिपेअर होऊ शकतात. कळलं का तुम्हाला मी काय म्हणतो ते? ओके, लाईक दोज हू आर डिप्लोमा स्टुडंट हिअर राईट नाव, ओके, तुमच्यासोबत आता बघा बाकी इथे इंजिनिअरिंगचे पण स्टुडंट आहे, त्यांना आता विषय नाहीये, ते का करताय ते, बिकॉज इंटरव्ह्यूला हे सगळं लागतंय. म्हणून तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे, तुम्हाला सिलेबस मध्ये आहे तर तुम्ही तेवढ्या सिरियसली शिकणार. ओके, तर मग बघा, जर उद्या जाऊन तुम्हाला मोबाईल, जर तुम्हाला वेब ऍप्लिकेशन बनवायला सांगितलं, वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय काय आलं बघा, नीट लक्षात घ्या, पर्पज समजून घ्यायचा, उप्स कन्सेप्ट कुठे लागतायत मला. इथे वेब आला, इथे मोबाईल आला, इकडे कुठेतरी आणखीन कन्सोल घेतला मी सध्या, ठीक आहे. या सगळ्यांना काय काय लागणार आहे मला. ओके, अभिषेक तू पण नीट बघ, किंवा जो जो आला नॉन आयटी बॅकग्राऊंड, लुक ॲट दिस केअरफुली. कोणतं पण सॉफ्टवेअर बनवताना आपल्याला ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉमनली लागतात, कोणतं पण सॉफ्टवेअर असू द्या. आज सकाळी आपण याची बॅच घेतली कसली, ओरॅकल डेटाबेसची. ओरॅकल डेटाबेस इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. ओरॅकल म्हणजे डेटाबेस, म्हणजे कोणता पण डेटाबेस वापरा, पण आय एम टेलिंग ओरॅकल राईट नाव, डेटाबेस, ठीक आहे. आज जर डेटाबेस आपण बघितला तर आपण वापरतोय ओरॅकल, माय एसक्यूएल, ओके, हे डेटाबेस झाले. इन फ्युचर तुम्हाला शिकायचंय बिग डेटा, ओके, मोंगोडीबी, हाडूप, ह्या ज्या गोष्टी आहे, या गोष्टींना काय लागणार आहे, हे चांगलं लागणार आहे, ठीक आहे. या साईडला मी आलो, इथे आपण वेबचं प्रोजेक्ट बनवायचं असेल, सगळ्यात पहिले तुम्हाला HTML5, CSS3, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट हे सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. मोबाईल शिकायचंय तुम्हाला ऍप्लिकेशन, इथे अँड्रॉइड आला तुमचा फ्रंट एंडला, ठीक आहे. आज तुम्ही बघा ना, एक तर सॉफ्टवेअरची वेबसाईट बनते किंवा मोबाईल ऍप बनतो, त्याच्यासोबत मग उप्स कन्सेप्ट कुठे आल्या, इथे आला आपला महत्वाचा पार्ट आत्ताचा, कोर जावाचा पार्ट इथे आला आपला महत्वाचा, या दोघांसाठी इथे आला माझा कोर जावाचा पार्ट, लक्षात घ्या. ओके, आता ज्यांना कोर जावा नीट येत नाही ते 100% अँड्रॉइडला स्ट्रगल करतात, ते 100% ऍडव्हान्स जावाला स्ट्रगल करतात. बघा इथे काय झालं, कोर जावा, कोर जावाचा जो सेक्शन आहे, हा जो सेक्शन आहे अँड्रॉइड साठी पण कॉमन आहे. जर तुम्ही उद्या जाऊन अँड्रॉइड शिकायचं म्हटलं तर तुम्हाला हा सेक्शन परत एकदा लागणार आहे. इथे मी कनेक्ट करणार आणि हा पण यालाच कनेक्ट करणार, आणि हे दोघं विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स जावा, विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स जावा, इथे पुढे येणार ऍडव्हान्स जावा कन्सेप्ट. त्या काय त्यानंतर बघू आपण काय येतात त्या. ओके, ऍडव्हान्स जावा, हे विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स जावा दिस डायग्राम विल कनेक्ट टू द डेटाबेस. हा कनेक्ट करेल कोणाला, डेटाबेसला. हे बघा असा फ्लो जाणार आहे. तर सध्या आपण काय शिकतोय, एका बॅच मध्ये आपण हे शिकतोय, आता याच्यानंतरची बॅच, सकाळच्या बॅच मध्ये आपण हे शिकलो. ओके, आता आपलं हेच लेक्चर चालू आहे, क्लिअर. म्हणजे जे तुम्हाला पुढे लागणार आहे ते सगळं आपण त्याचा बेस बनवत जातोय. यू आर गेटिंग माय पॉइंट एव्हरीबडी.
आणि हे सगळं वेगळं आहे, त्याच्यामुळे काही कन्फ्युजन नाही होणार. याचं काम वेगळं आहे, याचं काम वेगळं आहे आणि याचं काम वेगळं आहे. आता आपण हे झालं का आपण हे शिकणार आहे. ट्रॅक कळतोय का तुम्हाला? नीट समजून घ्या की आपण करतो काय. वी आर गोइंग टुवर्ड्स द रिअल टाइम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. मग त्याच्यामध्ये कोर जावा कसं शिकायचं प्रोजेक्ट करताना, त्याची सगळी प्लॅनिंग मी इथे करून घेणार आहे तुमच्याकडनं. जे तुम्हाला कोर जावाला प्रोजेक्ट करताना जे लागणार आहे ते सगळं मी इथे तयार करून घेणार आहे या सेक्शन मध्ये. कळलं का? ठीक आहे. ट्राय टू अंडरस्टँड की फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही थर्ड इयरचा प्रोजेक्ट बनवाल, लास्ट इयरचा प्रोजेक्ट बनवाल आणि तुमचा इंटरव्ह्यू हा प्रोजेक्टवरच क्लिअर होत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकताना स्टँडर्डनेच शिका. एक तर शिका तर स्टँडर्डने शिका, नाही तर नका शिकू. दॅट्स इट. अर्धवट नॉलेज घेऊन खूप नुकसान होतं तुमचं, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. म्हणजे आज एक्झाम्पल बघा, एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. आता तुम्ही सगळे थर्ड इयरला आहेत. ओके. म्हणजे मृदुल, चैतन्य, ओके, वैष्णवी, ठीक आहे, अनुजा. बघा, आज सेकंड इयरच्या मुलांना काय सांगितलं तुमच्या कॉलेजमध्ये की डेटा स्ट्रक्चर फक्त थेरॉटिकली करा, प्रॅक्टिकलची गरज नाहीये. फक्त थेरी वाचून ठेवा, मी थेरीच शिकवणार असं. आता हे योग्य आहे का सांगा मला, टेल मी. म्हणजे सेकंड इयरची मुलं सांगतात आम्हाला सांगितलंय फक्त थेरी करायला लावली. म्हणजे काय होतं बघा, जर समोरच्याला येत नाही ना तो त्याच्यानुसार सांगतो पुढच्याला. मुद्दा लक्षात घ्या काय. आणि याच्यापेक्षा वाईट अवस्था तुमचं ओके बघा, इंजिनिअरिंगला होणार आहे तुमची. मग स्वतःला तेवढं कॅपेबल बनवा की आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे. इथे पालकांना निर्णय नाही घेता येत, हे तुम्हाला घेता आला पाहिजे. कळलं का? की तुम्ही काय, तुमच्यावर निर्णय असतो की तुला काय करायचं कर, तू हे लाव, ते क्लास जॉईन कर. 10वी पर्यंत पॅरेंट्स बघतात, पण इथून पुढे तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. म्हणून तुमचं चांगलं काय आणि तुमचं वाईट काय, बाकीचे 4 लोक काय म्हणतात हे धरून नसतो निर्णय घ्यायचा. आपल्याला कळायला पाहिजे माझ्यासाठी काय चांगलं ना ते मला करायचंय. ठीक आहे. त्यामुळे मी जेव्हा काही गोष्टी सांगतो तर नीट लक्षात घ्या, त्याचा कुठेतरी काही ना काहीतरी इंडस्ट्रीशी कनेक्ट असतो प्रत्येक गोष्टीचा. ठीक आहे. अभिषेक, तुला पण कळालं का? तुला जेव्हा सकाळी थोडंफार मी काही सांगितलं होतं बघ, हे आपण का शिकतोय हे. म्हणजे तू अमेझॉनचं वेबसाईट बनवायची म्हटली तर तुला हे सगळं लागणार आहे. अमेझॉन सारखं ऍप्लिकेशन बनवायचं, एक्झाम्पल की ऑनलाईन शॉपिंगचं, हे लागणार आहे तुला. तुला कोर जावा, ऍडव्हान्स जावा लागणार आहे. इन फ्युचर तू म्हटला सर मला इथे पायथन वापरायचं, तू याला रिप्लेस करशील पायथन सोबत. बाकी या 2 गोष्टी तुझ्या कॉमन असेल, हे पण असेल हे पण असेल. कळलं का तुला? ओके. कोणी म्हटलं सर आम्हाला पुढे जाऊन डॉटनेट वापरायचं, तुम्ही याला रिप्लेस करा डॉटनेट सोबत. दॅट्स इट. हे 2 रिप्लेस होतील डॉटनेटच्या जागी. दॅट्स इट. बाकीचा कोड तुमचा ऍज इट इज राहील. सगळ्यांना कळलं मी काय बोललो ते? तुम्ही उद्या अँड्रॉइड वापरा, तुम्ही उद्या पायथन वापरा, तुम्ही उद्या डॉटनेट वापरा, काही पण वापरा, पण सगळ्यात महत्वाचा पार्ट हाच आहे. एकदा का हे कळलं, तुम्हाला पुढे अँड्रॉइड, तुम्हाला पायथन कळायला लागतं, तुम्हाला अँड्रॉइड कळायला लागतं, तुम्हाला ऍडव्हान्स जावा समजायला लागतं. क्लिअर? ठीक आहे. सो लेट्स अंडरस्टँड. तर आपल्याला बनवायचं आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड बनवताना आपल्याला इथे सगळ्या कन्सेप्ट आपण शिकणार आहेत. या सगळ्या कन्सेप्ट आपण आता करणार आहेत. कोर जावाच्या खूप कन्सेप्ट आहेत, त्या बघू आपण आता. तर मग आता काय करायचं बघा. ओके. तर सगळ्यात पहिले ओके बघा आता मी काय करतो. सगळ्यात पहिले इथे आपण एक क्लास घेतला. ठीक आहे. इथे आपण एक क्लास घेतला, न्यू क्लास. क्लासचं नाव घेतलं मी इथे प्रोडक्ट. ओके. प्रोडक्ट क्लास बनवला. इथे लिहायचं प्रायव्हेट. आता प्रायव्हेट म्हणजे काय की जो कोणी, आणि व्हेरिएबल कसे लिहितो बघा मी, इंटिजर प्रोडक्ट आयडी. हे बघा व्हेरिएबलचं नाव कसं लिहिलं, प्रोडक्ट स्मॉल लिहिला, आयडी कॅपिटल लिहिला. याला इथे म्हणायचं इन्स्टन्स व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स. ठीक आहे. प्रायव्हेट मध्ये गेलो, इथे स्ट्रिंग मध्ये आलो. ओके. प्रोडक्टचं नेम प्रायव्हेट लिहिलं. ओके. डबल लिहिला प्रोडक्ट प्राइस. इथे लिहिलं प्रायव्हेट केलं आपण, इंटिजर लिहिलं प्रोडक्टची क्वांटिटी. ओके. रिमेंबर दिस वर्ड्स. तो सगळ्यात पहिले प्रोडक्ट आयडी आला, प्रोडक्टचं नेम आलं, प्रोडक्टची प्राइस आली, प्रोडक्टची क्वांटिटी आली. हे 4 आले इन्स्टन्स व्हेरिएबल. प्रायव्हेटचा अर्थ काय असतो की जे कुठले प्रायव्हेट व्हेरिएबल आहेत ते तुम्ही या क्लासच्या बाहेर ऍक्सेस करू शकत नाही, इथपर्यंत यूज होतील. ओके. प्रायव्हेट
variable we can use only in a class. ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू द्यायच्या कसं काय? याला व्हॅल्यू देण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याकडे ऑप्शन एक आहे की एक तर आपण काय करणार, एक तर आपण कन्स्ट्रक्टर वापरणार. काय वापरणार? कन्स्ट्रक्टर यूज करणार किंवा सेटर आणि गेटर मेथड. तर आज मी सुरुवात सेटर आणि गेटरने करतो किंवा कन्स्ट्रक्टर पण करता येतं. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असतो की बघा, इथे आपण लिहितो पब्लिक प्रोडक्ट, याला आपण म्हणतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, ओके, याला म्हणतो आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याच्यावर मी एक सेपरेट लेक्चर घेईल डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं, थांबा, म्हणजे सगळ्या कन्स्ट्रक्टरचं. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? आपण नाही लिहिलं तरी पण तो असतोच. आपण इथे नाही लिहिला तरी पण तो असतोच. इथे मी लिहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर इथे मी लिहितोय पब्लिक प्रोडक्ट आणि इथे लिहिणार आहे मी इंटिजर PID कॉमा स्ट्रिंग pname कॉमा डबल प्राइस. हे झाला माझा पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर. पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर. मग आता काय करायचं आपल्याला? सगळ्यात पहिले मला आता या ज्या व्हॅल्यू मी इथे देणार आहे त्या व्हॅल्यू याला द्यायच्या आहेत, कारण की हे प्रायव्हेट आहेत. मग कसं काय द्यायचं? त्यासाठी इथे लिहा प्रोडक्टचा ID इक्वल टू PID, प्रोडक्टचा नेम इक्वल टू pname, प्रोडक्टचा प्राइस इक्वल टू प्राइस. अजून काय होतं? क्वांटिटी. इथे होतं इंटिजर क्वांटिटी. ओके, काय केलं इथे मी? प्रोडक्टची क्वांटिटी इक्वल टू QTY क्वांटिटी. तर बघा काय केलं, इथे ज्या काही व्हॅल्यू मी पास करणार आहे, नाही अजून नाही, थांब, ते सांगितलं नाही मी अजून, थांब. हे बघा इथे काय केलं, याचं नाव काय? प्रोडक्ट ID आहे. याचं नाव काय? PID आहे. याचं नाव आहे प्रोडक्ट नेम. याचं नाव काय? pname. याचं नाव काय? प्रोडक्ट प्राइस. याचं नाव आहे प्राइस. याचं नाव आहे प्रोडक्ट क्वांटिटी. इथे लिहिलं क्वांटिटी. तर आता याच्याने काय झालं की मी याला जी व्हॅल्यू पास करणार ती मी याला देणार, याला जी व्हॅल्यू पास करणार ती मी याला देणार, म्हणजे प्रायव्हेटला व्हॅल्यू मिळाल्यात. याला जी व्हॅल्यू पास करणार ती आपण याला देणार आणि याला जी व्हॅल्यू देणार ती आपण याला पास करणार. तर मग आता ते कसं करायचं आणि याला प्रिंट कसं करणार? प्रिंट करण्यासाठी इथे राईट क्लिक, बघा असं पण करता येईल प्रिंट, पण हे प्रॉपर नाहीये. डिस्प्ले लिहिलं इथे SYSO. ओके, इथे काय लिहितो बघा मी? प्रोडक्ट ID प्लस प्रोडक्ट ID, म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही असे लिहिणार प्रोग्राम, पण दिस इज नॉट द करेक्ट. 2 3 4 प्रोडक्ट ID नेम प्राइस क्वांटिटी. आपल्याला लिहायचंय आपण प्रोडक्टचा नेम, प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टची क्वांटिटी. हे बघा, ठीक आहे, झालं आपलं. आता काय करायचं आपल्याला? लेट्स क्रिएट अ मेन क्लास. गो टू मेन क्लास, न्यू क्लास प्रोडक्ट मेन. बघा मी तुम्हाला काय सांगतो, नीट लक्ष द्या. ओके, इथे मेन क्लास कडे आलो. मेन क्लासचं काम काय? ऑब्जेक्ट क्रिएट करा. CPP पण करायचो आपण ऑब्जेक्ट. हे बघा, प्रोडक्ट POBJ1 किंवा ऑब्जेक्ट 1 इक्वल टू न्यू कीवर्ड लिहायचा. इथे लिहिला प्रोडक्ट. तर इथे मी डिफॉल्टचा ऑब्जेक्ट केला, हा झाला डिफॉल्टचा ऑब्जेक्ट. ओके, आणि इथे आता लिहितोय मी ऑब्जेक्ट 2, हा झाला पॅरामेट्रिकचा ऑब्जेक्ट. पण सध्या आपण डिफॉल्ट बद्दल नंतर बोलूयात, याच्यावर आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. अजून याची गरज नाही आपल्याला, याला काढतो मी. पॅरामेट्रिकच घेतला मी. इथे आलो मी. इथे आल्यावर आपण काय केलं, याला व्हॅल्यू पास करू काही. ओके, 101 प्रोडक्टचं नेम घेतलं होतं आपण लॅपटॉप. ठीक आहे, प्राइस घेतली याची सपोज 20,000 आणि याला क्वांटिटी घेतली मी 2. ठीक आहे, आणि डिस्प्ले करताना ऑब्जेक्ट 1 डॉट डिस्प्ले.
आता लक्ष द्या, हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये हा झाला कन्स्ट्रक्टर, त्याला आपण व्हॅल्यू पास करणार आहे, आणि हा झाला माझा मेन क्लास जो इथून व्हॅल्यू पास करेल. बघा इथे कंट्रोल प्रेस केलं ना, कंट्रोल आणि क्लिक केलं का तो जम्प करतोय. बघा इथे आला तो, इथे 10 आलं, इथे लॅपटॉप आलं, इथे 20,000 आलं, आणि इथे आलंय 2. त्याने या चारही व्हॅल्यू या ब्ल्यू कलरची दिसत आहे त्यांना दिल्या. त्यांना दिल्या म्हणजे कोणाला? इथे मिळाल्या. इथे मिळालं व्हॅल्यू 101, इथे मिळाले व्हॅल्यू लॅपटॉप, इथे मिळाली व्हॅल्यू 20,000. ओके, इथे क्वांटिटी मिळाली 2. आता यांना प्रिंट करायसाठी ही मेथड आहे, यांना प्रिंट करायला ही मेथड आहे, हे सगळ्यांना प्रिंट करताय. लेट्स गो टू द दिस वन, रन दिस ऍप्लिकेशन. हे बघा, प्रोडक्ट आयडी, लॅपटॉप, 20,000, क्वांटिटी. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. बोल अभिषेक. तर दोन फाईल मध्ये एकच फाईल आहे, मेन फाईल आणि एक सब फाईल आहे का? कसं असतं बघ, लक्षात घे. आता मी म्हटलं ना तुम्हाला की प्रोग्रामिंग शिकताना एकदम प्रॉपर स्टँडर्डने शिकायचं. आपण एक लक्षात घ्या सगळ्यांनी. आता हा जो क्वेश्चन याने विचारला की 2 फाईल का तयार केल्यात, पहिला मुद्दा. आता बघा, तुम्ही जेव्हा एखादी आपण सपोज कुठलं पण एक्झाम्पल घ्या ना, आपल्याकडे घरामध्ये बुक शेल्फ आहे, बुक शेल्फ मध्ये वेगळे वेगळे सेक्शन असतात, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, त्याचा पर्पज काय बरं? की गोष्टी या व्यवस्थित ठेवता आल्या पाहिजे. आपण घर बघताना पण 2 BHK, 3 BHK, 1 BHK काय असे घर असतात, बरोबर आहे? एवढं आता असं का करत नाही बरं की बिल्डर एकच हॉल घ्या तुम्ही वापरा, कसा वापरायचा तसा? असं चालेल का बरं? नाही ना. एव्हरीवन टेल मी, एक पूर्ण हॉल देऊन दिलं आपल्याला बिल्डरने, चालेल का असं? का त्याच्यात रूम काढून दिलं बेटर? टेल मी विच अप्रोच इज बेटर? एकाच हॉलमध्ये सगळं तुम्ही किचन पण तिकडेच करा, तिकडेच तुम्ही हॉल पण करा. ओके, वाय दिस? असं का बरं? सेपरेट सेपरेट रूम का करून देतं ते? कारण की गोष्टी या प्रॉपरली मॅनेज करता येतात आपल्याला. येस ऑर नो? देर इज अ सॅग्रिगेशन प्रॉपरली. कुठे पण बघा ना रिअल टाइम मध्ये. तर प्रोग्रामिंग पण तशीच असते की मेन क्लासचा आणि याचा काही संबंध नाहीये ना. मेन क्लासचं काम काय आहे? मेनचं फक्त काम आहे की ऑब्जेक्ट क्रिएट करणं, मेथडला कॉल करणं. अजून पण खूप चेंजेस होणार आहे. हा पण करेक्ट अप्रोच नाहीये. हा सुद्धा करेक्ट अप्रोच नाहीये, लक्षात घ्या. अजून मी खूप चेंज करणार आहे. ठीक आहे. इथे काय केलं याने? इथे कन्स्ट्रक्टर लिहिला, व्हॅल्यू सेट केल्या आणि याने प्रिंट केलं. ठीक आहे, बट दिस इज नॉट द करेक्ट अप्रोच. ओके, आता मी करेक्ट अप्रोच कसा करतो? याला मी कमेंट करतो हवं तर. ठीक आहे, याला मी काय केलं? कमेंट केलं. त्यांनी इथे आपल्याला काही मेथड दिल्या आहेत. जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल आणि सेट करायचं असेल तर इथे राईट क्लिक करा. बघा, कारण की तुमचा जो डेटा तो सिक्युअर पाहिजे. व्हेरिएबल कधी पण प्रायव्हेटच ठेवायचे, व्हेरिएबल कधी पण प्रायव्हेटच ठेवायचे. इथे आल्यावर मी काय करणार? राईट क्लिक केलं, गो टू सोर्स, जनरेट गेटर्स अँड सेटर्स. हे बघा, इथे ऑप्शन आहे गेटर्स आणि सेटर्स. याला ओके करा. आता सेटची गरज नाही, फक्त गेट लिहितो मी. बघा, गेट, इथे लिहिलं गेट. आता बघा, मी पहिला पॉइंट काय आहे, सुरुवातीला ना मी जे गोष्टी सांगतोय तेवढ्या ऐका फक्त, जास्त विचार नका करू. क्लिअर? प्लीज लिसन केअरफुली. मी जेवढं सांगतोय तेवढं ऐका. फक्त गेट मेथड घेतल्या, या का घेतल्या, कशाला घेतल्या, त्याचा काय फायदा समजेल. जस्ट कीप सम पेशन्स अँड जस्ट लिसन व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू. ठीक आहे. हे जे प्रायव्हेट असतात ना, याला प्रिंट करायचं असेल तर ही जी मेथड आहे पब्लिक, ही मला माझा प्रायव्हेट व्हेरिएबल बाहेर देणार. ही व्हेरिएबल मला माझा प्रायव्हेट नेम व्हेरिएबल बाहेर काढून देणार. आणि ही व्हेरिएबल माझी प्रायव्हेट प्राइस मला बाहेर देणार. रिटर्न टाईप लिहिलाय बघा इथे. ठीक आहे. आणि ही मेथड माझी मला काय करणार? ही मेथड आपल्याला काय बरं? क्वांटिटी बाहेर देणार. ओके, याला म्हणतात गेट मेथड. कोणत्या मेथड? गेट मेथड. ऑब्जेक्ट क्रिएट झाला, व्हॅल्यू सेट झाल्या, याला प्रिंट करायला माझ्याकडे गेट मेथड असणार आहे. लेट्स गो. कशा क्रिएट केला परत एकदा सांगतो. रिमूव्ह करा. इथे आतमध्ये राईट क्लिक करा, गो टू सोर्स, जनरेट सेटर्स आणि गेटर्स ऑप्शन आहे. सध्या फक्त गेटर घेतोय, फक्त गेट घेतल्या, लक्षात घ्या. ओके करा.
हे आला मेथड. इथपर्यंत कळलं सगळ्यांना मी गेट मेथड कशा घेतल्या? प्लीज रिप्लाय. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. ठीक आहे, ओके. आता काय करायचं? कम टू द मेन क्लास. इथे डिस्प्लेची गरज नाहीये, त्याला काढा इथून. पहिले प्रोग्राम करा, मग थेरी बघत जाऊ. डोंट वरी. SYSO इथे एंटर करा. प्रोडक्ट आयडी प्लस ऑब्जेक्ट वन डॉट गेट प्रोडक्ट आयडी. SYSO product name object one dot get product name price object one dot get price product quantity plus object one dot get quantity. ओके. सो इथे आपल्याला प्रोडक्ट आयडी प्रिंट होणार, इथे प्रोडक्ट नेम प्रिंट होणार, इथे प्राइस होणार. म्हणजे जे प्रायव्हेट डेटा होता माझ्या क्लासमध्ये, हा जो प्रायव्हेट डेटा होता, हा बघा, हा प्रायव्हेट डेटा तो मी क्लासच्या बाहेर ऍक्सेस केला, पण डायरेक्ट केला का? ओके, नाही, विथ द हेल्प ऑफ दिस मेथड. तर यालाच आपण म्हणतो इनकॅप्सुलेशन. काय म्हणतो याला? इनकॅप्सुलेशन. म्हणजे कसं सांगतो मी तुम्हाला. वेन यू राईट द प्रायव्हेट, ओके, so when you write the private variable to access this data, we have a public method. Okay, we have a public method. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे अजून एक सांगतो मी याचा पर्पज. लेट मी कंप्लीट दिस फर्स्ट ऑफ ऑल. ओके, just run this application here. हे बघा, आउटपुट तेच आलं. प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट क्वांटिटी. म्हणजे इथे मी ऑब्जेक्ट क्रिएट केला, या व्हॅल्यू सेट केल्या, त्या व्हॅल्यू इथे पास केल्या मी, इथे पास केल्या, त्या त्याने प्रायव्हेट व्हेरिएबलला दिल्या. प्रायव्हेट व्हेरिएबल म्हणजे कोणते? याला दिल्यात. आणि याला प्रिंट करायसाठी मी या मेथड वापरल्यात. या मेथड मला माझ्या व्हॅल्यू बाहेर काढून देणार आहेत. बाहेर म्हणजे क्लासच्या बाहेर, म्हणजे इथे मला त्या व्हॅल्यू मिळाल्यात सगळ्या. आय होप दिस फ्लो इज क्लिअर. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. इथपर्यंत कळलं? ठीक आहे. या ज्या प्रायव्हेट व्हॅल्यू प्रिंट करायसाठी मी पब्लिक गेट मेथड घेतली. गेट आयडी, गेट नेम, गेट प्राइस, गेट क्वांटिटी. ठीक आहे, या मी मेथड इथे घेतल्यात. मग कसं असतं, इथे ना आपल्याकडे जर मी तुम्हाला सांगितलं की मला आता ना क्वांटिटी चेंज करायची, 2 नकोय क्वांटिटी, मला 5 क्वांटिटी पाहिजे, काय करायला पाहिजे बरं? क्वांटिटी मला इथे 5 पाहिजे, काय करायला हवं सांगा? आता हे तर प्रायव्हेट आहे, परत तर मला ऑब्जेक्ट क्रिएट करता येणार नाही. ऑब्जेक्ट तर क्रिएट झालाय ऑलरेडी. बघा, हे तर प्रायव्हेट आहे, याची व्हॅल्यू तर मला चेंज करायची आहे, बरोबर आहे ना? हा प्रायव्हेट आहे, याची व्हॅल्यू मला चेंज करायची आहे, 2 ची 5 करायची आहे. मग त्यासाठी आपण इथे लिहित असतो, राईट क्लिक करा, सोर्स लिहा आणि जनरेट गेटर्स आणि सेटर्स मध्ये बघा दोघं क्रिएट करून घेतो मी. त्या गेटर आहे ऑलरेडी, सेटर्स येतील आता. हे बघा, या आल्या सेट आयडी, इथे आलं सेट नेम, इथे आलं सेट प्राइस. हे बघा, या मेथड आल्या इथे आलं माझ्याकडे सेट क्वांटिटी. लक्षात घ्या. मग मी आता काय करणार? I'll go to my main class. I can set here की obj1 dot set quantity equal to 5, and now you can print the quantity is new quantity is, okay, obj1 dot get quantity. हे बघा, obj1 dot get quantity. That's it. त्याला सेव्ह करू द्या पहिल्यांदा. आपण परत कनेक्ट करू. एक 5 मिनिट थांबा, मला एवढं कम्प्लीट करायचंय. सेशन डिस्कनेक्ट होईल, मी परत करतो कनेक्ट. 1 मिनिट थांबा.
परत जॉईन करा एव्हरी वन.